बनी हे घे बॅग घाल आणि कोणाशी भांडू नको स्कूलमध्ये. ओके. टीचर काय शिकवतात त्याकडे लक्ष दे. ओके. आणि मित्र बनवण्याचा प्रयत्न कर. सगळ्यांची स्वतःहून बोल. हां ओके. अरे थांब, तू पण सांग ना मला की आई कोणाशी भांडू नको, स्वतःची काळजी घे, नीट राहा. बोल ना बनी. बनी बाळांनो नीट अभ्यास करा. ओके. आणि बनी दादाकडे थोडं लक्ष द्या. बाय. चला आईला पण बाय बोला. बाबा तुला आम्ही किती वेळा सांगितलं की ती आमची आई नाही, वसला आई आई म्हणू नकोस. तुम्ही मुलींना आई म्हणायला फोर्स नका करच. अहो काय झालं तुम्हाला? एवढं का चिडलात माझ्यावर? काही बोलतच नाही आहात तुम्ही. माझं काही चुकलंय का? प्लीज सीट बदलावा तुम्ही. अरे बाब्या. हाँ हेच रेस्टॉरंट आहे ना? हो भाई. चल बघूया. अरे बाब्या. हाँ कोण भेटणार आहे? तर एक म्हातारा होता, तो आज येणार आहे आपल्याला भेटायला. म्हातारा? हा. तुला कसं माहिती रे म्हातारा म्हणे? सगळ्या तू जास्त शानपट्टी करू नका, आधीच बोलतो. तू जास्त शहाणा समजू नको स्वतःला. काय? ए तू जास्त शहाणा समजतोय. ए गपरा. ए गप्पा रे. ए पुढे काय बोललं ते सांगशील का? भाई म्हातारा बोलला की प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर करायची आहे, तर त्याचा पोरगा आहे ना तो करून देत नाही. आणि आपल्यासाठी तर भाई 5-10 मिनिटाचंच काम आहे. चला. कुंदा नुसत्या झोपा काढत बसू नकोस. मी कुठे झोपा काढते? मी ऑन ड्युटी 24 तास काम करत असते. गप्प बस. ऑन ड्युटी 4 तास झोपा काढत असतेस. आणि ऐक, खिचडी लावून ठेवशील ना? हा. तुरीची डाळ वापरू नकोस. रात्री यांना पचत नाही, गॅसेस होतात. सांग सांग सांगून टाक सगळं. काही वाळवणं भिजवणं असेल तर तेही सांगून टाक. पण चिडताय कशाला एवढे? अरे चिडू नको तर काय करू? लवकर जायचं असेल ना तर नेमका उशीर करतेस. प्रत्येक महत्वाच्या कामासाठी तू उशीरच करतेस. एक मिनिट, तुम्ही दोघं कुठे चालले? अगं आम्ही दोघं ना. सांग 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 ना. तू बघत काय उभी राहिल्यास इथे? जा काम कर जा. अगं सांग ना, सांग तिला. मी भाईला फोन करून कळवतो आम्हाला उशीर होतोय म्हणून. ते हळू बोला ना. तिला माहितीये का, सांगितलंय का आपण तिला कुठे चाललो होते? हळू बोला ना. मी एकटा निघून गेलो ना, आधीच सांगतो तुला. यसू आणि बनी तिकडे गेल्यापासून ना तुम्ही खूप चिडके झालात. माहितीये माहितीये. चल लवकर, आता उशीर होता आपल्याला. येतो का कुंदा? या लवकर या. अहो प्लीज बोला ना माझ्याशी. काही चुकलंय का माझं? तुम्ही माझ्याशी बोललं नाही तर मला कसं कळणार आहे? प्लीज बोला. सकाळी तुम्ही काहीच बोलला नाही. आपण घरून निघालो तेव्हाही काही बोलला नाही. ते बनीच्या फीसचे पैसे तुम्हाला रिटर्न केले म्हणून चिडलात का? अहो पण ते मी बनीच्या फीससाठी जमा केले होते. वसुंधरा प्लीज, या अशा विषयांवरती मला गाडी चालवताना बोलायला आवडत नाही. इथे
जवळच एक कॅफे आहे, तिथे जाऊन आरामात बसून बोलून. भाई काय भारी रेस्टॉरंट आहे ना. हा ना राव, पण भाई काय मागवायचं आहे ना ते तुम्ही मागवा. म्हणजे कसं आहे ना, बॉबी अडाणी आहे ना. हा, जाऊ दे, तुला मोठं माहित आहे. हा माहिती आहे मला. तू राहून दे. ए, गप्प बसा. इथे आलोय आपण, काय चाललंय तुमचं? पण बॉबी काही बोला, जागा मस्त निवडली. हा, मग काय. Excuse me. Sorry. येस सर. 2 cappuccinos, please. ओके सर. Thank you. आता तरी बोलाल का काय झालं? मला सांगा वसुंधरा, आपण हे लग्न अहो आपलं अरेंज मॅरेज आहे, पण जर संवादच नाही साधला तर आपण एकमेकांना ओळखू नाही शकणार कधीच. प्लीज बोला माझ्याशी. प्लीज. म्हणजे पहिला बाबा मिळावा, चिन्नूला आई मिळावी म्हणून आपण हे लग्न केलं, राईट? पण त्याचा बाबा असण्याची जबाबदारी तुम्ही मला पार पाडू देणार नाही तर मी त्याचा बाबा असण्याचा काय अर्थ? मला मान थँक्यू. मला मान्य आहे की बनीच्या नावापुढे माझं नाव लागत नाही, त्याच्या शाळेत पालक म्हणून तुमचं नाव जातं, पण बनी मला बाबा समजतोय आणि जर त्याच्याकरता मी त्याचा बाबा आहे तर एक बाबा म्हणून माझ्याकडून त्याच्यासाठी जे काही जमेल ना मला ते करायचं आहे आणि प्लीज ते मला करू द्या. अहो वसुंधरा प्लीज मला आता बोलू द्या. तुम्ही म्हणालात ना की माझ्या मनात काय ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. सॉरी, बोला तुम्ही. थँक्यू. आय माइट बी रॉंग, पण मला असं वाटतं की तुम्ही मला बनीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करता. तुम्ही मला त्याच्या शाळेची फीस भरू देत नाहीत, त्याच्या शुल्लेच भरू देत नाहीत. अजूनही तुम्ही आपण एक कुटुंब आहोत हे मानत नाही आहात. मला माहिती आहे तुम्ही हे सगळे पैसे त्यासाठी जमवले होते आणि ते जमवत असताना तुम्हाला नेहमी वाटत असेल की एकदा काही अमाऊंट पूर्ण झाली की तुम्ही बनीला त्या शाळेत पाठवू शकाल. तुम्ही एवढ्या कष्टाने जमवलेले पैसे तुमच्या हातून निघून जाऊ नये म्हणून मी भरले ते पैसे, कारण माझ्याकरता ते भरणं सोपं होतं. तुमच्याकरता त्या पैशांची किंमत काय ते माहिती आहे मला. मी भरले तर काय हरकत आहे? मला कसं सांगू आकाश की हे पैसे तुम्हाला परत द्यायला तुमच्या आईने भाग पाडले. तुम्हाला वाटेल मी तुमच्या आईची कंप्लेंट करते. खरंच सॉरी आकाश. म्हणजे मी फक्त माझ्या इमोशन्सचा विचार केला. मी बनीची फीस जमा केली होती कारण माझी इच्छा होती की ती फीस फक्त मी भरावी.
मला कुणाची हेल्प नको होती त्यासाठी. पण तुम्ही बनीला आपलं समजताय याचा आनंद आहे मला. टिश्यू नाही मी 2 येते. लकी, अरे व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज. आकाश सर कसे आहात तुम्ही? आय एम गुड. बाय द वे, मला तुला थँक्यू बोलायचंच राहून गेलं. कशाबद्दल? तू लग्नात ते काही केलंस. अहो नाही सर, प्लीज, त्याची काहीच गरज नाही. इट वॉज माय ऑनर. तुम्ही अच्छा, वहिनी बरोबर लग्नानंतर पहिल्या डेटवर आल्यात वाटतं. हा कुठे आहेत वहिनी? कुठे आहेत वहिनी? वॉशरूमला आहे. ओह सॉरी, नो प्रॉब्लेम. परत कधीतरी तुम्हा दोघांना एकत्र भेटीन मी. येस, आम्ही पण निघतच होतो, जस्ट बिल पे करतो. नाही काय हरकत नाही, आपण कुठेतरी बाहेर मस्त जेवायला भेटू तिकडे. बाहेर वगैरे काही नाही, तू घरी येतोयस जेवायला आणि तुझ्या दोन्ही फ्रेंड्सना सोबत घेऊन यायचं. सर आप बस हुकुम करो, आम्ही हजर असू. ओके, सी यू, बाय. आली का आली? 1 तासात येणार होती, 2 तास झाले अजून आलेली नाहीये. मुलांना सोडायला एवढा वेळ लागतो? गेली असेल का कुठेतरी टवाळक्या करत. माहेरही जाऊ शकते. तू नको त्रास करून घेऊस ग वहिनी. मी काय म्हणते त्याच्यापेक्षा तू फोनच कर ना सरळ. साफ विचार चांगला. हाय, बोल ना. अरे आकाश, वसुंधरा कुठे आहे? नाही म्हणजे 1 तासात परत येणार होती, आता 2 तास होऊन गेले रे. म्हणजे काळजीपोटी फोन केला. हा हो, ऍक्च्युली आई, आम्ही एका कॅफेमध्ये कॉफी प्यायला आलो होतो. आमचं झालंय, आम्ही जस्ट निघतोच आहे. हो का? कॉफी शॉप का? बरं, ठीक आहे, आरामात या. काही घाई नाहीये. ठेवते. बघितलंस ना, मुलगा एक निमित्त होतं ग. तिला आकाश सोबत कॉफी प्यायला जायचं होतं, मज्जा मस्ती करायची होती. तुझं तर काही धाकच नाही राहिला ग वहिनी. म्हणजे बाई, सॉरी माय मिस्टेक. मी काय सॉरी काय? डोळ्यात की फुटले दिसत आहे तुला? अरे भाई, सॉरी बोललो ना, एवढा काय कडक होतोय? सॉरी बोललो म्हणजे झालं काय? हा, कोण आहे? त्या भाईला बोलतोय. शाळा समजतोस काय? तुला माहिती आहे मी कोण आहे? इथला डॉन आहे मी. एक फोन फिरवला ना, इथून कुठे काय बोलशील ना, कोणाला कळणार पण नाही. समजलं काय? ए बघतो काय? डोळे खाली काढ, खाली काढ डोळे. असं नाही ऐकणार तू. डोळे खाली कराय बोललो, बंद नाही कराय बोललो. झाली ना वाफूस. निघायचं ठीक आहे आणि निघ. आई, काय झालं भाई? कोण होता हा? भाई बोला ना, कोण होता? त्याची एवढी हिंमत तुमच्या हात टाकला त्याच्यात तर आज.
आमच्या तिरडीचा बांबू मीच बांधणार. बघा ना डाग गेला का. हो. निघूयात आपण. हो. कोण तुमचा? काय भारी होता तुम्ही. एकदम कोण आहेस तू? ही आमची जागा आहे, तू इथे बसायचं नाही. मी चिनू मनूचा बाबा आहे. चिनू मनू? अरे शाळेत काय चिनू मनू बोलतोयस? चिन्मय मुन्मय हा खरंच तुमचा भाऊ आहे? हा काही पण बोलतो हा. काही पण बोलत नाहीये मी. आमच्या आई बाबांचे लग्न झाले ना. ती पण गप्प बस ना. खोट बोलू नका. गोलू गोलू भाऊ तुमचा आहे. भाऊ नाही तर मृण्मय, तुला याचं नाव कसं माहिती? तू मला चिनू मनू का म्हणतोय? पण तू इथे का मला चिनू मनू म्हणतोयस? चिनू मनू, चिनू मनू, चिनू मनू. बस ना, अरे बस ना प्लीज बस. नाव काय तुझं? मम्मी मला माझ्या आरीच्या शाळेत आणि माझ्या घरी मला बनीच बोलतात. अरे हा बनी कसला? हा तर रॅबिट आहे. ए बनी, तू आमचा मोठा भाऊ आहेस ना, मग आम्हाला पण टिफिन शेअर कर ना तुझा. चिनू मनू, माझं सगळं डब्बा संपलंय आणि तुम्ही माझ्या बहिणी आहात ना. तुम्ही मला टिफिन शेअर कराल ना? ए नाही, आमच्या आजीला आवडत नाही डब्बा शेअर केलेला. तुला सोडेल. सॉरी. ह्याच्यामुळे आपलं बोलणं अर्धवट राहील. हाऊ त्यात सॉरी काय? इनफॅक्ट आय एम सॉरी. मी सकाळपासून तुमच्याशी नीट बोलत नव्हतं, पण आपलं बोलणं अर्धवट झालं नाही. ॲक्च्युली मलाच वाटतं की मी थोडं जास्त बोलून गेलो. सॉरी. आणि थँक्यू. तुम्ही माझ्या बनीचे बाबा बनलात त्यासाठी खरंच थँक्यू. आणि मी तुम्हाला त्याच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न नाही करत आहे. खूप आनंद होतो मला तुमचं आणि बनीचं नातं बघून. खरंच